आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। यहाँ मिट्टी में किसान अपना यहाँ पर अनाज बोता है और आप लोग सड़े हुए खाओगे क्या? ये पूरी की पूरी जो ट्रेन है 1 mm से लेकर 10 और किसानों के लिए कुछ नहीं है। किसानों का प्याज वैसे के वैसा है। ये सड़ा हुआ प्याज जो MP के किसानों का यहाँ पर निगलेक्ट किया हुआ प्याज है, रॉ प्याज है, उसके लिए ट्रेन है। ये महाराष्ट्र का प्याज नहीं है और ये नासिक का तो नहीं है। नासिक का प्याज 8-8 महीने सड़ता नहीं है। लासलगावात कांदा एक्सप्रेस अडवली। केंद्र सरकार विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे। नाशिक जिल्ह्यासह देशातील बाजारपेठेत उन्हाळी कांद्याला 5,000 रुपयापर्यंत भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांद्याचे भाव पाडण्यासाठी नवा डाव आखल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाफेडने खरेदी केलेल्या सुमारे 500 टन कांदा 21 वॅगनच्या विशेष कांदा एक्सप्रेसने दिल्लीला बाजारात उतरवण्याची तयारी सुरू होती। परंतु शेतकऱ्यांनी स्वतःचा कांदा राज्यात न विकता परदेशात विकावा असे शेतकऱ्यांचा रोष आहे। तसेच देशांतर्गत हा कांदा बाजारात आल्यास कांद्याचे भाव पुन्हा कोसळतील या भीतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे। दरम्यान शेतकरी प्रहार संघटना आक्रमक होऊन प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर थेट रेल्वे रुळावर कांदा एक्सप्रेस समोर आडवे झाले आणि त्यांनी ट्रेन अडवून धरली। ट्रेनमध्ये सडलेला कांदा भरून ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे। आधी गोणी उघडून दाखवा असा थेट जाब शेतकरी आंदोलकांनी अधिकाऱ्यांना विचारला। भाव वाढताच कांदा एक्सप्रेस धावल्याने शेतकरी मात्र रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, लासलगाव। ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा। याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतो आहे। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही, मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे। दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे, हा आमचा अट्टा आहे, सडलेला कांदा गेला नाही पाहिजे। मागणी काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा। शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला, त्याचा आम्ही त्या ठिकाणी ती उघड केला त्या विषय। तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे, त्यात सांगितलंय पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे। आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात हा आमचा प्रश्न आहे। मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिडं विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते। आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे। तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पाडता का? CWCC, NCCF आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांवर देखील आपण आरोप केले। अहो, नाफेड आणि NCCF कमी होतं काय? एवढे हरामखोरी या CWC ने केलेली आहे। म्हणे CWCच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू। अरे आम्ही विनंती करतोय ते म्हणता हात नका लावू। या
दोन्ही संस्थांनी घोळ केला अहो सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे नाही. हे सेंटर कोणाचं आहे, हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे, काहीच माहिती देत नाही. आरटीआय करा म्हणता, आता इथं आरटीआय केला यांनी माहिती नाही दिली, मग याचा अपिली अधिकारी कुठे असणार सांगा ना. दिल्लीला असणार. कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे, याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं. या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं. आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे. कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी. ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.